Happy birthday to you. Happy birthday, dear Sia. Happy birthday to you. Good morning. झाली अंघोळ तुझी? हॅपी बर्थडे. आज कितवा बर्थडे आहे बाळाच्या? 4th. किती इयर्सची झाली तू? 4 इयर्स. सियाची छान छान अंघोळ झाली आहे. आता सिया आवरणार आहे, हो की नाही? हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर. तर आज आहे 11 नोव्हेंबर, सियाचा जन्मदिवस, सियाचा वाढदिवस आहे आज. आणि वाढदिवसाची तयारी चालूच आहे. काल तर काय हाल झाले तुम्ही बघितले. तर आज आम्ही मुलांना सरप्राईज देण्यासाठी चाललेलो आहोत बाहेर. म्हणजे मुलांना सायकल घ्यायचा विचार करतोय, दोघांना पण. कारण एकाला घेतलं की दुसरा नाराज होता आणि शौर्यला बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती, परंतु लगेच आधी एक सायकल आहे ती तो खेळत होता, त्यामुळे आम्ही थांबलो. परंतु आता त्याची ना हाईट पण खूप वाढलेली आहे आणि ती सायकल त्याला खूप छोटी होती. आणि होतंही असं की मुलांना सगळ्या गोष्टी पाहिजे तेव्हा अवेलेबल करून दिल्या आपण, की त्यांना त्याची किंमत राहत नाही. म्हणून मी पण यांना बोलले की थांबा थोडे दिवस, घेऊयात आपण, असं नाही घ्यायची, परंतु थोडे दिवस थांबूयात आणि मग घेऊन देऊयात. तर सियाचा वाढदिवस आहे, तिला सायकल घ्यायचीच होती, तर तो थोडंसं नाराज होईल म्हणून म्हटलं दोघांनाही घेऊयात. आणि त्यांना दोघांनाही माहिती नाही आहे की आम्ही सायकल घ्यायला चाललेलो आहे. सो आता आम्ही जातो, त्यांच्या आवडीच्या घेतो. परत घरी आल्यानंतर असं नको व्हायला की ही नव्हती घ्यायची ती नव्हती घ्यायची. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन त्यांच्या आवडीच्या दोघांनाही 2 सायकल घेऊन देणार आहोत. आणि त्यानंतर मग बघूयात. आज केक करायला मला नाही वाटत वेळ मिळेल, त्यामुळे केकसुद्धा येता छोटासा एखादा बाहेरून घेऊन येऊ. खूप मोठा नाही बड्डे करायचा आहे, छोटाच लहान मुलांना बोलून बड्डे करणार आहोत. तर चला आम्ही निघतो. सगळ्यात आधी आम्ही निघालो शॉपिंगला, म्हणजेच ट्रेंड्समध्ये जायचं होतं. हे बोलले चल तिथे कपडे चांगले मिळतात, तर तिथे जायचा विचार केला आणि मग पिंपरीला आम्ही निघालो. म्हटलं आवडले तर मुलांना थोडे शॉर्ट्स वगैरे घेता येतील, कारण आता फिरायला पण जायचं आहे आम्हाला. तर इथे आम्ही चाललो होतो आणि माझ्या मिस्टरांना वाटलं की आम्ही फोटो काढतोय, तर ते पोज देऊन उभे होते आणि मी त्यांना सांगितलं की फोटो नाही, हा व्हिडिओ चालू आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो ट्रेंडमध्ये. खूप मोठं शोरूम आहे इथे ट्रेंडचं पिंपरीमध्ये. परंतु माझं असं आहे की मला एवढ्या महागड्या किमती लवकर हजम होत नाहीत आणि त्यामुळे मला याची फक्त विंडो शॉपिंग करायलाच आवडते. विंडो शॉपिंग म्हणजे फक्त बाहेरून बघायला आवडतं. वाह! छान आहे. तर इथे माझी सिया वेगवेगळे कपडे, सिया ड्रेस पाहून अशी वेडी झाली होती. कोणता ड्रेस घेऊ? हा घेऊ का? तो घेऊ का? तो घेऊ? असं तिचं सारखं चाललं होतं. आणि सारखे कपडे बघत होती. प्रत्येक ड्रेस आरशासमोर जाऊन उभी राहून ट्राय करत होती. तिला असं वाटलं की कोणता ड्रेस मी घेऊ? आणि एक-एक ड्रेस, कारण ती मला दाखवायला यायची तेव्हा त्याच्या किमती 1500, 1600, 2000 अशा असायच्या आणि मी म्हणायचे, "जा पप्पाकडे जा, पप्पाला दाखव." तर इथे ती ड्रेस ट्राय करती आहे. तिच्या हाताला लागतील तेवढे सगळे ड्रेस ट्राय करत होती ती. ट्राय म्हणजे जस्ट आरशासमोर उभी राहून बघत होती. तिला खूप मजा येत होती, कारण एवढे ड्रेस असे पाहिले हाताशी असले, की मुलांना असं होतं कुठले ड्रेस घेऊ आणि कुठले नाही. तर हे जे ड्रेस आहे तिथे सगळे ड्रेस हे 1000च्या आसपास, म्हणजे 1000पासून स्टार्ट होते. ₹1000, ₹1500, ₹2-2 हजार रुपये. तर इथे तुम्ही बघू शकता सिया कपडे घेत होती आणि त्या कपड्यांच्या किमती पाहून माझी रिॲक्शन बघा तुम्ही. तर मी फक्त किमतीचे टॅग बघायचे आणि सियाला म्हणायचे, "नाही, नाही सिया चांगला नाही दिसत आहे. हा हा छोटा आहे, ही साईज येणार नाही तुला." असं म्हणून तिला कसं तरी मनवलं आणि तिथून आम्ही निघालो बाहेर. तिथे काही मेकअपचे पण प्रॉडक्ट्स होते, नेल पेंट वगैरे होत्या. परंतु शेड्सचा जो कॉम्बो होता त्यातले 3ही कलर, म्हणजे असे 3ही कलर मला आवडत नव्हते. त्यातले 1-2च मला आवडायचे. तर काही-काही कलर खूप छान होते. तर परंतु मला असे 3 जे होते त्यातले काही-काही कलर आवडत नव्हते. त्यामुळे मग तो पण नाही घेतला मी. त्यानंतर आम्ही जे ठरवलं होतं सकाळी सायकलच्या दुकानामध्ये आलो आणि आल्यानंतर पहिले सियाला सायकल बघितली. कारण शौर्यला आम्ही असं जस्ट सरप्राईज देणार होतो, की तुला नाही घ्यायची आता सायकल. सायकल फक्त सियालाच घ्यायची आहे. तर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. सायकल एवढ्या बघून त्याचं असं झालं, की मला पण सायकल घ्यायची आहे. तोंड दाखव. रिनोव्हेट करूयात तुझी, ते देतात ना करून. तुझी नीट करूयात यार आपण. चल इकडे. कोणती घ्यायची तुला ही अशी? तर इथे सियाला सायकल घेईपर्यंत शौर्यचे डोळे अगदी पाणावले होते. सियाला पहिल्यांदाच आम्ही सायकल घेतोय, म्हणजे शौर्याला आम्ही 3 वर्षाचं असतानाच घेतली होती. तर इथे तुम्ही बघू शकता तिच्याकडे पाहून त्याचं कसं कसं होत होतं. काय करायचं? सायकल.
कोणती घ्यायची बघ. तर फायनली त्याची जी सायकल घ्यायची होती, सियाची आमची ठरली कुठली घ्यायची आहे आणि त्यानंतर मग त्याला सायकल बघायला आम्ही सुरुवात केली आणि एकदम खुश झाला सायकल पाहून. त्याला खूप दिवसांपासून सायकल घ्यायची होती, परंतु आम्हीच थांबलो होतो की जरा थांब थोडंसं, घेऊयात नंतर. तर एकदम छान स्माईल, तो फारसा बोलका नाही आहे, हसरा नाही आहे, परंतु त्याच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. सो त्यामुळे यांना मी बोलले की चला जाऊ दे, थोडी महाग आहे सायकल. ही सायकल ही नाही घेतली आम्ही, दुसरी घेतली. तर साधारणतः 15,000 रुपयापर्यंत आम्हाला ती सायकल मिळाली आणि त्याला गिअरची सायकल घ्यायची होती, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो होतो. त्यानंतर पहिल्यांदा आज बाहेरून मी केक घेतला. केकीज शॉप आहे आमच्या इथे, तिथे केक घेतला. कारण आम्हाला घरी येता येता साधारणतः 4:30 वाजले होते. घरी जाऊन सगळी बर्थडेची पण तयारी करायची होती. त्यामुळे आज म्हटलं चला बाहेरूनच केक नेऊयात. तर थोड्याच वेळामध्ये शौर्यची सायकल गाडीमध्ये बसत नव्हती, त्यामुळे ते बोलले की आम्ही होम डिलिव्हरी देतो तुम्हाला. तर त्यांनी सायकल पाठवलेली आहे घरी. सो ही सायकल शौर्याची आलेली आहे नवीन, आणि जुनी सायकल आम्ही रिप्लेसमेंटमध्ये देऊन टाकली. साधारणतः काहीतरी 1,500 रुपये त्यांनी दिले त्या सायकलचे. सायकल चांगली होती, परंतु तरीही म्हटलं चला, त्याला हाईटला खूप कमी होत होती ती सायकल. आणि फायनली शौर्यला जेव्हा कळालं सायकल घरी आली आहे, तर एकदम पळत-पळत आला आणि सायकल त्याने बघितली. त्यानंतर साधारणतः 5:00-5:30ला मी सुरुवात केली बर्थडे डेकोरेशनला, कारण 7:30चा टायमिंग दिला होता. लहान मुलं आणि माझ्या काही मैत्रिणी होत्या, तर छोटाच करायचा ठरवला होता. पटपट होईल तेवढं मी डेकोरेशन केलं, कारण नंतर मला साडी घालायची होती. तर फटाफट आवरलं. आणि नेहमी असं होतं आपल्या प्रोग्रामला आपल्याला आवरायलाच वेळ मिळत नाही, आणि माझं तर प्रत्येक वेळेस असं होतं. काहीही असू दे, सण असू दे, काही असू दे, खूप गडबड होते, कारण व्हिडिओही घ्यायचे असतात, एडिटिंग, अपलोडिंग, बाकीच्याही गोष्टी असतात. तर इथे मी केक आणलेला आहे आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, मैत्रिणींची मुलं आलेली आहेत, आणि त्यानंतर थोडंसं डेकोरेशन वगैरे करून मी बर्थडेची तयारी करत होते. तर सियाचा 4था वाढदिवस होता, त्यामुळे छोटा करायचा असं ठरवलं. मोठा म्हणजे असं फार मोठा, एकदा सियाचा 2रा वाढदिवस आम्ही केला होता. शौर्यचा त्यापेक्षाही मोठा आम्ही पहिला वाढदिवस, कारण पहिलं मूल असलं की खूप हौस असते आपल्याला आणि शौर्यचा पहिला वाढदिवस मोठा म्हणजे एकदम 500 माणसांमध्ये मी केला होता. त्यानंतर आम्ही 5 जणींनी सियाचं औक्षण केलं आणि त्यानंतर केक कटिंग केला. तर पहिल्यांदाच मी बाहेरून केक आणलेला आहे अशा प्रकारे सियाच्या वाढदिवसाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सिया, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे सेलिब्रेट केला आम्ही सियाचा 4था वाढदिवस. आणि त्यानंतर सगळ्यांना पावभाजी वगैरे खायला दिली. नंतर मुलं घरी गेले आणि माझी मुलं लागली गिफ्ट उघडायला. तर गिफ्ट ओपन करणं म्हणजे त्यांचं, जसं आली होती गिफ्ट तसं सियाचं चाललं होतं की मम्मा मला गिफ्ट ओपन करायचे, गिफ्ट ओपन करायचे. तर फायनली बसले ते दोघं जण आणि गिफ्ट ओपन करत होते. तर अशा प्रकारे सियाचा 4था वाढदिवस आम्ही साजरा केला. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ किंवा ब्लॉग, कसा वाटला, सियाचा वाढदिवस कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहोत आणि तिकडचे सुद्धा खूप छान छान ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. प्रकारे सियाचा बर्थडे छोटाच केलेला आहे आणि तो छान पार पडलेला आहे. आता मुलं दोन्हीही बिझी आहेत. आलेले गिफ्ट सगळे अनबॉक्सिंग केलेत आणि पसारा काढून बसलेले आहेत. तर सियाचा 2रा वाढदिवस आम्ही खूप मोठा केला होता. तर आता विचार केला 5वा वाढदिवस मोठा करूया. दोघांनाही सायकल गिफ्ट घेतलेल्या आहेत आणि सियाला पिंक कलरची आणि शौर्याला सुद्धा छान सायकल घेतलेली आहे. तर आणि दुसरे गिफ्ट फार काही आणले नाहीत, कारण म्हटलं उगाच त्या खेळण्या आणून सारख्या इकडं तिकडं पडतात, त्यापेक्षा आता हे खूप मोठं गिफ्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे दोघांच्या सायकल झाल्यात आणि दोघांनाही मस्त असे गिफ्ट मिळालेले आहेत. चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन आहे आणि दिवाळीच्या सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.